तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण करत असताना आपण शूद्र आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांच्या शोध निबंधावरती आपण वर्षावासाचं पठण आणि विश्लेषण करत आहोत. कालपर्यंत आपण बघितलं होतं की बाबासाहेब लिहितात की मनूच्या अगोदर म्हणजे वैदिक काळामध्ये शूद्रालाही बरेचसे अधिकार होते, कारण वर्ण हे गुणानुसार दिल्या जायचे, जन्मानुसार नव्हते. परंतु मनूने जेव्हा जन्मानुसार वर्णाची व्यवस्था केली तेव्हा मात्र शूद्राचे हाल केले आणि शूद्राला कुठलेही अधिकार ठेवले नाही. म्हणून त्याचे काल आपण बघताना बरीचसे उदाहरणं बघितली की मनूच्या अगोदर, कारण हा ग्रंथ समजून घेताना तुम्हाला परत ते समजलं पाहिजे की मनू हा बुद्धाच्या अगोदर जन्माला आलेला नाही, बुद्धाच्या नंतर आलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबाचा क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ त्याच्याच भोवती आहे आणि बाबासाहेबाला ते सिद्ध करायचंय. का सिद्ध करायचंय मनू नंतरचं आहे? तर कारण ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे बाबासाहेबाला सिद्ध करायचं. कारण बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की मला ह्या जगामध्ये कुणीही मित्र नाही, पण ग्रंथच हे माझे मित्र आहेत. आणि बाबासाहेबांनी त्या ग्रंथाकरता 4 माळ्याची इमारत केवळ ग्रंथाकरता बांधली. बाबासाहेबाचं राजगृह हे राहण्याकरता नव्हतं, ऍक्च्युली ती लायब्ररी आहे आणि तिथे खूप ग्रंथ बाबासाहेब, कारण तिथे पहिल्याने ह्या मोठमोठ्या लोकांचं इंग्लंडमध्ये विश्लेषण करायचे की कोण कुठे सापडेल. तर लोक सांगायचे की पंडित जवाहरलाल नेहरू हे मुलाच्या आणि बायकाच्या ओळख्यात सापडतील, त्याच्या म्हणायचे ना त्यांना. महात्मा गांधी कुठल्या तरी एखाद्या मंदिरापुढे कुठे सापडतील, पण बाबासाहेब जर शोधायचे झाले तर हमखास एक तर पुस्तकाच्या दुकानात किंवा लायब्ररीत शोधावे. आणि तेच बाबासाहेब मनुस्मृतीसारखा ग्रंथ जाळतात. तर तो का जाळला म्हणून त्याचं हे विश्लेषण आहे की तो ग्रंथ का जाळला बाबासाहेबांनी. कारण बाबासाहेब ग्रंथाला मित्र म्हणतात पण मनुस्मृती जाळली, म्हणून बाबासाहेबाला ते सिद्ध केलं बाबासाहेबांनी की मनुस्मृती ही बुद्धाच्या अगोदरची नाही. कारण बुद्धाच्या अगोदरची जर असती तर मग बुद्धावरचे आरोप सगळे खरे झाले असते की बुद्धांनी वेदामधून सगळं घेतलं, मनुच्या याच्यामधून घेतलं, गीतेमधून घेतलं, रामायणातून घेतलं, हे सगळे बुद्धावरती आरोप झाले असते. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा सिद्ध केलं की मनुस्मृती झाली, रामायण झालं, गीता झाली, महाभारत झालं, हे बुद्ध काळाच्या अगोदरचे नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या ग्रंथामध्ये जर काही चांगलं असेल तर ते कुठून घेतलेलं आहे, तर त्रिपिटकातून घेतलेलं आहे किंवा बुद्धाच्या वाणीतून घेतलेलं आहे. आणि जे जे वाईट आहे ते त्याला काउंटर करण्याकरता लिहिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की मनूच्या अगोदर वर्ण तर होते परंतु शूद्रालाही अधिकार होते, शूद्रही पूजा करत होते. आणि याचे भक्कम 2 पुरावे बाबासाहेब देतात की शूद्र हे राजे पण होते. आणि त्याचे 2 उदाहरणं बाबासाहेब देतात. एक चंद्रगुप्त मौर्याचं आणि त्याच्याही अगोदरच्या नंदाचं. नंद वंशाकडून मौर्य वंशाकडे राज घ्यायला आला आणि तो इतिहास आता कुणी वाचू शकतो, तो अवेलेबल आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की शूद्रावरती जर अन्याय अत्याचार कुठून सुरू झाले असतील तर मनूने ते सुरू केले. आणि म्हणून मनू हा ह्या व्यवस्थेचा जारी करणारा किंवा व्यवस्था निर्माण करणारा, जी प्रतिक्रांतीची व्यवस्था आहे ती मनूने निर्माण केलेली आहे. आणि म्हणून उपनयन किंवा मुंज, इथं जर तुम्ही ऐकलं असेल, कालच्या प्रकरणात ते आलं नाही, पण उपनयन किंवा मुंज म्हणतात की ही
पहिली शूद्रालाही केल्या जायची. आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण आजही तुम्ही गावामध्ये गेलात तर सोनार आणि लोहार हे दोघही जण जानवं घालतात, अजून घालतात. आजही महाराष्ट्रामध्ये दोन जातीचा झगडा होता. बाळासाहेब ठाकरे हा सिकेपी आहे. बाळासाहेब ठाकरेचे वडील प्रबोधनकार ठाकरे होते. खरा हा सिकेपीचा आणि ब्राह्मणाचा लढा आहे, उपनयनाचा. ब्राह्मणाने त्यांना अधिकार दिला नाही. सिकेपी पण म्हणतो की उपनयन आणि जानवं घालण्याचा अधिकार आहे. परंतु बाबासाहेब हे उदाहरण देतात. कुठलं उदाहरण? सोनाराचं आणि लोहाराचं, की त्यांनी ती प्रथा अजूनही टिकून ठेवली. उपनयनाची पद्धत वेगळी असेल. 7व्या वर्षी ब्राह्मणाच्या मुलाचा उपनयन केला जातो आणि त्याच्यात परत एक व्यवस्था केलेली आहे की जर काही कारणास्तव 7व्या वर्षी करता नाही आला तर वयाच्या 32व्या वर्षी 32 वर्षापर्यंत ब्राह्मणाला मुंज करता येते, पण त्याला घोडमुंज म्हणतात. ते काय म्हणतात त्याच्यात? घोडमुंज. म्हणजे वयस्कर झाला, जरट झाला त्याच्यानंतर. तर आपल्यात कधी कधी लग्नात म्हणतात ना, नवरदेवाचं वय झालं की नवरदेव घोड नवरदेव झाला म्हणतात. कारण लग्न जर जास्त वयात झालं की वयाच्या. तसंच ब्राह्मणालाही मुंज करण्याचं वय खरं त्यांचं 7 वर्षाचं आहे. हे 7 वर्षाचं वय कुठून थोरलेलं आहे? तर भगवान बुद्धांनी सामनेर दीक्षा देण्याचं वय 7 ठेवलं होतं. कारण याला वैज्ञानिक कारण होतं. 7व्या वर्षीच तुमचं शिक्षण घेण्याची बुद्धी विकसित होते, की जे तुम्हाला ज्ञान लागतं. 7व्या वर्षाच्या अगोदर ही बुद्धी असते, पण ती बुद्धी ते ज्ञान झेपणारी नसते. म्हणून 7व्या वर्षापासून सामनेर दीक्षा द्यावी असं बुद्धांनी सांगितलं होतं. आणि तीच पद्धत वैदिक म्हणा किंवा ब्राह्मण धर्माने चोरली. आणि ब्राह्मणाचाही उपनयन आणि जानवं घालण्याचा विधी हा 7व्या वर्षापासून होतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याकडे मग नंतर सामनेर व्हायला 7 वर्षाचं वय जरी सांगितलं तरी बुद्ध धर्माची दीक्षा घ्यायला कुठल्याही वयाचं बंधन नाहीये. तुम्ही कधीही जाऊन सामनेराची दीक्षा घेऊ शकता. फक्त 7 वर्षाच्या आतल्या मुलाला सामनेर बनवता येत नाही. आणि ते बनवायचंही असेल तर त्याच्या आई वडिलाची परमिशन लागते. आता हल्ली काय होतंय की आपण मोडिफिकेशन केलं त्याच्यामध्ये. 10 दिवसाकरता सामनेर होता येतं, 10 दिवसाकरता, 15 दिवसाकरता, 3 महिन्याकरता. किंवा सामनेराला एक सूट आहे आताच्या याच्यामध्ये की तो किती दिवस सामनेर राहून हवं तर सार्वजनिक जीवनात तो जाऊ शकतो. ब्राह्मणाने त्याची विकृती एवढी केली की एकदा उपनयन झालं की त्याला उपाध्याय होण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून त्याला द्विज म्हणतात. ब्राह्मणामध्ये काय म्हणतात त्यांना? द्विज. द्विजचा अर्थ दोनदा जन्म झालेला. पहिला जन्म तो आईच्या उदरातून घेतो आणि दुसरा जन्म उपनयन करून, म्हणजे दुसऱ्याला शिकवण्याकरता त्याचा जन्म झालेला असतो. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये ती एक प्रतिज्ञा घातली की आज माझा पुनर्जन्म होत आहे असं मी मानतो. इतपर मी बुद्धांनी घालून दिलेल्या सर्व याचं पालन करेल. बाबासाहेबाला ते आठवण करून द्यायचं होतं की भगवान बुद्धांनीही तुम्हाला उपाध्याय होण्याकरता सामनेराची उपसंपदा होणं, तीच त्यांनी काय घेतली? सामनेर आणि जानवं घालणं हीच त्यांच्या उपाध्यायाची क्वालिफिकेशन झालं. इकडे तसं क्वालिफिकेशन नव्हतं. सामनेर झाल्यानंतर उपसंपदा होणं जरुरी असतं. परत कशा डेव्हलपमेंट झाल्या तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये नुसतं भगवान बुद्धांनी या भिक्कवे म्हटलं तरी दीक्षा होत होती, कारण ते सम्यक संबुद्ध होते. आता जर उपसंपदा असेल तर उपसंपदा ही सामान्य माणसाला बघता येत नाही. उपसंपदाला सामनेराला कमान 5 वर्ष व्हायला पाहिजेत किंवा तो त्या परीक्षेमध्ये पास व्हायला पाहिजे. अशीच उपसंपदा केल्या जात नाही. आणि ग्रस्ताला ती उपसंपदा बघता येत नाही. जगात काय, परंतु जे आतापर्यंत जन्माला आलेल्या कुठल्याही बाबासाहेबा व्यतिरिक्त फक्त बाबासाहेबालाच परमिशन दिली होती. रंगूनच्या 7व्या संगीतीमध्ये बाबासाहेबाला धम्मदीक्षा बघण्याची परमिशन दिली होती. 20 फुटावर बसून बाबासाहेबांनी उपसंपदा कशी होते हा विधी बघितला होता. आजपर्यंत तो विधी आपल्यासारख्याला कोणालाही बघू देत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण काय असतं की तो विधी आपण बघितला तर त्याची विकृती होऊ नये म्हणून तो विधी सामान्य लोकांना बघता येत नाही. सामनेर आणि 20 उपसंपादित भिक्षू की जे थेरो किंवा महाथेरो आहे यांच्यामध्येच त्या उपसंपदाला
विचार करा तुम्ही की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये भिक्षू होणं, उपसंपादित होणं केवढा मोठा विधी आहे. अशीच परमिशन दिली नाही. उपसंपादित व्हायला अशीच परमिशन भेटत नाही. आता हल्ली बरेचसे चेंजेस आलेत, कारण धम्मही तेवढ्या लेवल नाही. परंतु जेव्हा पहिली संगीती झाली तर पहिल्या संगीतीमध्येच हे नियम बनवण्यात आले. कारण त्या संगीतीमध्ये ठरलं होतं की भगवान बुद्धाकडे माणूस आला आणि नुसती इच्छा जरी व्यक्त केली तर भगवान बुद्ध त्याला समावून घेत होते. 2 शब्द बोलत होते. आई विक्क म्हटलं की भिक्कवे या, ती दीक्षा होत होती. पण पहिल्या संगीतीमध्ये कश्यपाने सांगितलं की अशी आपल्याला देता येणार नाही, कारण आपण सम्यक संबुद्ध नाहीये. तर मग काय करायला पाहिजे, तर ही दीक्षा एवढी पवित्र असावी की अशा दीक्षेची ट्रू कॉपी म्हणजे हिची पुनरावृत्ती कोणालाही करता आली नाही पाहिजे. नाही तर काय होईल मग, आता माझ्यासारखा माणूस किंवा तुमच्यासारखा माणूस डोक्याचे केस काढले, भगवं वस्त्र घेतलं, भिक्षू झाला. उपसंपादित भिक्षू तसं होता येणार नाहीये, कारण त्या 20 भिक्षू मध्ये झालं पाहिजे. हे सांगण्याचं कारण काय की हीच प्रथा त्यांनी चोरली आणि एवढे पंथ निर्माण केले मग की आज तुम्ही जर गेलात तर ब्राह्मणाची दीक्षा वेगळी असते, नाथपंथाची दीक्षा वेगळी असते. कारण महायान पंथ आहे तुम्ही आजही तुम्ही जर नाथपंथी म्हटलं, नवनाथ एक पंथ आहे. तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगतो की उत्तर प्रदेशचा जो मुख्यमंत्री आहे की नाही तो नाथपंथी आहे. आणि ऍक्च्युली नाथपंथीय हा वज्रयानी बौद्ध आहे. ज्या तुम्ही जर मुळापर्यंत गेलात हे वज्रयानी म्हणजे कसं क्रमाक्रमाने कशी विकृती होत, कसं त्याचं रूपांतर हिंदू धर्मामध्ये झालं हे बाबासाहेबाला सिद्ध करायचंय. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये दुसरं तिसरं काही नसून तर बुद्धाच्या शिकवणीला जिथं चांगल्या पद्धतीने घेता आली तिथं चांगल्या पद्धतीने घेतली आणि जिथे विकृत करून घ्यायची झाली तिथे विकृत करून घेतली. आणि म्हणून ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेब सांगतात की मनुच्या अगोदर शूद्र वर्णीयालाही पूजेचे अधिकार होते. पूजेचेच काय तर राज्य करण्याचेही अधिकार होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी महारपूर्वी कोण होते तर ह्या ग्रंथामध्ये डायरेक्ट बुद्धाशी नातं जोडलेलं आहे. बुद्धाशी नातं जोडताना बाबासाहेब त्या ग्रंथामध्ये लिहितात की 2 गोष्टी परत लक्षात घ्या. जेव्हा देवदत्ताने संघामध्ये फूट पाडायची तेव्हा त्यांनी भगवान बुद्धाला 4 गोष्टी करायची परमिशन मागितली. काय मागितली होती त्यांनी पहिली परमिशन, मी तुम्हाला या ग्रंथाच्या बाहेर नेत नाही, परत इथे सांगतो. पहिली परमिशन त्यांनी मागितली होती की भिक्षुनी ग्रहस्थाच्या वस्तीमध्ये राहू नये. कुठे राहावं त्यांनी, जंगलात राहावं. त्याच्यावर भगवंतांनी उत्तर दिलं होतं की देवदत्त मी भिक्षूला परमिशन दिलेली आहे की त्याला जर योग्य वाटलं तर त्यांनी जंगलात राहावं आणि त्याला योग्य वाटलं तर ग्रहस्थाच्या वस्तीमध्ये राहावं. हे आपण त्याच्यावर सोपवलेलं आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे की हीच प्रथा चोरून काय बनवले त्यांनी, त्या एका याचे त्यांनी 4 आश्रम बनवले. पहिला आश्रम बाल आश्रम म्हणजे तुम्ही गुरुकुलात शिक्षण घेतलं पाहिजे. दुसरा ग्रहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. हिंदू धर्माने किती बनवले त्याचे 4 बनवले. जे देवदत्तांनी भगवंताला फक्त खाली भिक्षुनी कुठे राहावं, जंगलात राहावं, तर म्हणून त्याचे 4 आश्रम बनवले. आणि त्या 4 आश्रमामध्ये शेवटचा आश्रम काय सांगितला, संन्यास. म्हणजे मरता मरता संन्यास घ्यायचा आहे. मरता मरता तुम्हाला काही देव भेटणार नाही, पण संन्यास कधी घ्यायला सांगितला, मरता मरता. इथे ती प्रतिक्रांतीमध्ये काय केलं तर देवदत्तांनी ती मागणी केली होती आणि बुद्धांनी ती नाकारली होती. दुसरी मागणी काय होती त्याची की भिक्षूंनी मांस खाऊ नये. वरवर वाटणार किती खऱ्या गोष्टी वाटतील का नाही, की बाबा बुद्धांनी मानायला पाहिजे होतं देवदत्ताचं. परंतु भगवंत त्याला म्हणतात की मी भिक्षूला भिक्षा कुठलीही भिक्षा स्वीकारण्याची परमिशन दिलेली. आणि मग तो जर एखाद्या घरी गेला त्या घरी जर मांसाचीच भिक्षा असेल तिथे भिक्खूंनी नाकारू नये. कशा करता, भिक्षूला मनाई कुठे केलेली आहे की भिक्षूंनी स्वतः त्या प्राण्याची हत्या करून खाऊ नये. दुसरी गोष्ट की भिक्षूला जर माहिती असेल की ही हत्या त्याच्याकरता होत आहे मग मात्र भिक्षूंनी खाऊ नये.
कारण त्याला स्पष्ट सांगावं की माझ्याकरता कुठल्याही प्राण्याची हत्या करू नका. तिसरी गोष्ट की जर तुम्हाला संशय जरी आला की हे तुमच्याच करता हत्या केलेली आहे तर पण खाऊ नये, त्याला आमगंध म्हटलं. आणि तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती नाही, तुम्ही ते स्वतः केलेलं नाही आणि तुम्हाला त्याचं शकही नाही, मग अशा वेळेस खावं. किंवा जंगलामध्ये तुम्ही राहत असताना आणि कुठेही तुम्हाला भोजन नाही मिळालं, अशा वेळेस तुम्ही मेलेल्या प्राण्याचं मांस खाऊ शकता. क्रांती आणि प्रतीक महार पूर्वी कोण होते? आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की महारावरती केलेली सक्ती, मेलेल्या जनावरांचं मांस का खायचं स्वीकार केलं तर ते बुद्धांनी सांगितलं होतं म्हणून की महार मेलेल्या जनावरांचं मांस खात होते. पण बाबासाहेब म्हणतात की आता याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि भगवान बुद्ध सांगतात मेलेल्याचं खायला हरकत नाही, पण बाबासाहेब सांगतात मेलेल्या जनावरांचं मांस खाऊ नका. बाबासाहेबांनी ती मनाई केली होती, कारण बोधिसत्वानी ती मनाई केली होती. पण महार पूर्वी कोण होते ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेब त्याचं उदाहरण देतात. त्याचप्रमाणे ह्या ग्रंथामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये की नंतरच्या की ज्या ज्या बी बुद्धाच्या संकल्पना होत्या याच्यावरती म्हणून किती हे केले. पहिल्या याला 4 आश्रम केले आणि दुसऱ्या याला पहिले त्यांच्या यज्ञामध्ये गाई म्हशी आणि प्रत्येक प्रकारचं जनावर कापून टाकल्या जायचं. पण भगवंतांनी जेव्हा सांगितलं की मांस खायचं नाही, कशा पद्धतीने खायचं, तुम्ही स्वतः त्याची हत्या करायची नाही, तुमच्याकरता झालेली हत्याही करायची नाही. म्हणून त्यावेळेस म्हणून गाईला कधी पवित्र स्थान मिळालंय, म्हणून तिला पवित्र स्थान दिलं की आपल्या यज्ञामध्ये गायीचा हत्या करण्यात येऊ नये. कारण बुद्धांनी मांस खाणं नाकारलं होतं, हत्या करणं नाकारलं होतं आणि म्हणून त्यांनी तिथे विकृत करून ती प्रतिक्रांती केलेली आहे. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या जानव्यापासून तर मांसाहारापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्रिपिटकामधून घेतलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ओझ्यामध्ये याच्यामध्ये सगळ्यात मोठा खलनायक कोण असेल तर मनू आहे. आणि त्या मनूच्या चातुर्वर्ण्य पद्धतीलाच मजबूत करण्याकरता मग बाकीची निर्मिती का झालेली. आता तुम्ही विचार करा की 18 खंडाचं महाभारत निर्मिती किती झाली, ते 1 लाख श्लोकाचं आहे. एवढी निर्मिती कशा करता केलेली आहे, फक्त चातुर्वर्ण्य सांभाळण्याकरता आणि तुमच्या पंचशिलाला भ्रष्ट करण्याकरता. 5 शिलाला भ्रष्ट करण्याकरता एवढं मोठं महाभारत निर्माण करावं लागेल. शूद्राला शिक्षण देऊ नये म्हणून रामायणाची निर्मिती करण्यात आली आणि आधार दशरथ जातकाचाच घेण्यात आला. दशरथ जातक कधीतरी तुम्ही वाचा. दशरथ जातक जास्तीत जास्त मला वाटतं 10-12 पानाचं जातक आहे, पण त्या दशरथ जातकाचं त्यांनी 18 खंडाचं रामायण बनवलं. त्या विकृतीमधून प्रतिक्रांती करायला, कारण त्यांना दुसरंही काही तोडता आलं नाही. आता काही काही गोष्टी कशा असतात, आता सिलेबस बनवायचे, नवीन नवीन सिलेबस बनतात ना, 5-10 वर्षांनी तुमचे सिलेबस नवीन बनतात, पण मात्र चौकट तीच असते. आता सिलेबस बनला, परंतु त्यांनी आता काय केलं, त्याला भगवं स्वरूप देण्यात आलं. पहिल्या सिलेबसमध्ये काय होतं की घटनेला धरून होतं. घटनेमध्ये पहिलं तत्व आहे की सायंटिफिक टेम्परामेंट वाढवलं पाहिजे. तुम्ही वैज्ञानिक दृष्टीला जास्त महत्व दिलं पाहिजे, हे घटनेमध्ये नमूद आहे. म्हणून कुठल्याही काल्पनिक गोष्टीला किंवा मिथकाला सिलेबसमध्ये थारा नसावा. आता मिथक बाजूला ठेवली जातात आणि मात्र आता तुम्ही जर BHU नावाची युनिव्हर्सिटी आहे तिच्यामध्ये गेलात तर भविष्य आणि पंचांग याच्यावरती अभ्यास, आता डिग्री आहे ती, ब्राह्मणाला भविष्य सांगण्याची डिग्रीचा क्लास सुरू झाला. भूत नावाचा आहे की नाही, भूतविद्याही शिकवणं सुरू झालेलं आहे. आणि म्हणून सायंटिफिक टेम्परामेंट प्रतिक्रांतीमध्ये सायंटिफिक टेम्परामेंट आता बाजूला ठेवून तुम्हाला मिथक, कारण रामायण महाभारत बाबासाहेब काय म्हणतात, हे मिथक आहेत, काल्पनिक आहेत, त्याला मायथॉलॉजी म्हणता येईल जास्तीत जास्त, की आपण कल्पना करू शकतो, त्याला वास्तव इतिहास नाहीये. प्रतिक्रांतीला कधीही वास्तव इतिहास नसतो. क्रांती ही वास्तव इतिहासावर निर्मित होते, पण प्रतिक्रांतीला
वास्तव इतिहास नसतो, तर तो मनोरंजन आणि तुमच्या माइंडला हॅक केलेला असतो. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की प्रतिक्रांतीच्या वाङ्मय तुम्हाला का सांगितलं जातं? कारण इशारा आहे तो तुम्ही सावध असावं म्हणून. पण हा सगळा बहुजन सावध होण्याच्या ऐवजी त्याच्यात रमून गेला. कारण त्यांनी एवढं मनोरंजनात्मक बनवलं की त्या पारायणाला बसल्यानंतर, आजही तुम्हाला सांगतो की तुमचा 3 महिन्याचा वर्षावास इथं विद्यादान दिलं पाहिजे. पहिलं विद्यादान कोणाला देत होते? की जे अरंत भिक्षू होते ते सामनेर भिक्षूला ज्ञान द्यायचे, परफेक्ट करायचे. आता ऍक्च्युली आपण सामनेरच आहोत ना. जी दीक्षा घेतली आपण परफेक्ट झालो का बुद्ध धम्मामध्ये? कारण त्यावेळेसची लोक परफेक्ट होती, त्यावेळेस त्यांना धम्माचा अभ्यास होता. कारण तुम्ही बघा, जेव्हा भगवान बुद्धाचं महानिष्क्रमण होतं, ते घराच्या बाहेर पडतात, तिथं असं नाही म्हटलेलं आहे की त्यांनी कुठल्या तरी वेदाचा अभ्यास केला, त्यांनी ध्यानाचे अभ्यास केले. जे प्रत्येक गुरुकडे गेले ते काय शिकले? तिकडे ध्यान शिकले. कुठल्याही वैदिक याचं वेद शिकले नाहीत किंवा त्यांनी होम हवन शिकलेलं नाही. तपश्चर्याही आहे तरी ती ध्यानाचीच आहे. आणि म्हणून की क्रांती ही त्यावेळेची बुद्धाची होती. निष्क्रमण केलं, साधं घ्या तुम्ही, तुम्हाला जास्त माहिती नसेल तर ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्याजवळ कंथक नावाचा घोडा आहे. घोड्यावर बसून ते बाहेर पडलेले. नदीच्या काठावर त्यांनी पहिली क्रिया काय केली असेल तर कंथक घोडा आपल्या छन्न नावाच्या सारथ्याच्या हातात दिला आणि आपल्या अंगावरच्या आभूषण उतरून त्याला दिले. म्हणजे प्रक्रिया काय की तेव्हाही बुद्धाची प्रक्रिया होती, फक्त बुद्धाचं तत्वज्ञान लुप्त झालेलं होतं. ते शोधायला भगवान बुद्ध बाहेर पडले होते. आणि त्यावेळेच्या अशित मुनीची आणि त्यावेळेच्या लोकांची भविष्यवाणी काय होती की जर हे संसारात राहिले तर चक्रवर्ती राजा होतील आणि संन्यासी झाले तर सम्यक संबुद्ध होतील. त्यांनी सांगितलं नाही की 10वा अवतार होतील, सांगितलेलं आहे का? नाही. कारण तिथपर्यंत झालेले 27 बुद्धाचे तरंग होते. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की बुद्धाच्या अगोदरही वैदिक नव्हतं आणि बुद्धाच्या नंतरही नाही. बुद्धाच्या नंतर मात्र मनुस्मृती निर्माण झाली, म्हणून त्याच्या अगोदर कुठेही तुम्हाला वैदिक याचा पुरावा सापडणार नाही. की जे आता सांगतात ना की लाखो वर्ष अगोदरचं आहे. बुद्धाने पण गीतेतनच घेतलं. बुद्धाच्या अगोदर राम आणि कृष्ण होऊन गेले. बाबासाहेबांनी सगळं खोडून काढलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं वर्ण होते, शूद्राला सर्व अधिकार होते. नाहीतर मग कुठं झालं असतं ना की चंद्रगुप्त मौर्य राजा झाला तर त्यांनी नाकारलं असतं. आजही त्यांच्या भविष्य पुराणामध्ये तुम्ही गेलात तर चंद्रगुप्त मौर्याचं नाव येतं. आणि बाबासाहेब ते चंद्रगुप्त मौर्याचंच नाही, पार अकबराचं नाव येतं. अकबर आणि बाबर. अकबर हा पूर्वाश्रमीचा ब्राह्मण आहे म्हणतात, त्याच्यामध्ये आहे त्याने लिहिलेलं. अकबर कोण आहे? पूर्वाश्रमीचा ब्राह्मण आहे. अल्लाह नावाचं उपनिषद आहे. तुमच्या माहिती करता सांगतो. खूप गोंधळ आहे, कारण त्या धर्मामध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या त्यांनी अशी निर्मिती करत आली की कुठे ना कुठे प्रश्न निर्माण झाला. अल्लाह नावाचं उपनिषद केलं. आताच्या इतिहासामध्ये मुस्लिम धर्म हा 1400 वर्षापूर्वीचा आहे. इसवी सन 800च्या नंतर महम्मदाचा इतिहास सापडतो. आणि त्यांच्या याच्यामध्ये मात्र अल्लाह उपनिषद आहे. उपनिषद काय सांगतं? उपनिषद म्हणजे वेदाचा अंतिम भाग, त्याला वेदांत म्हटलं. उपनिषदाला काय म्हणतात? वेदांत म्हणतात. वेदांत म्हणजे वेदाचा अंत. वेदाच्या अंतावर निर्माण झालेले उपनिषद, त्यात अल्लाह उपनिषद आहे. शक्य आहे का? कारण मोहम्मद साहेब हे इसवी सन मला वाटतं 500-600चा निर्मिती आहे मुस्लिम धर्माची. आणि मुस्लिम धर्म ही परत तुम्हाला सांगतो 3 धर्माची निर्मिती आहे, यहुदी, जुहू आणि मुस्लिम. हे तिघांचेही जवळजवळ प्रेषित तुम्हाला सारखे सापडते. बायबलमध्ये गेलात तर मुसा आणि योहान सापडतो, तोच तुम्हाला यहुदीमध्ये सापडेल आणि तेच तुम्हाला मुसलमानामध्ये सापडतील. त्याला नबी म्हणतात. मुसलमानामध्ये काय म्हणतात? त्याला नबी म्हणतात.
म्हणून हे इतिहास जर जाणायला गेले आपलं, तर भारतामध्ये सगळ्यात पुराणा इतिहास जर कोणाचा सापडतो तो भगवान बुद्धाचा सापडतो. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या इतिहासामधूनच आजपर्यंत जे बी काही घेण्यात आलं, नुसतं भगवान बुद्धाचा इतिहास नाही, तर भगवान बुद्धाची भाषा, भगवान बुद्धाचे संस्कार. म्हणून निर्मिती आज ते सांगताना सांगतात की संस्कृत ही सगळ्यात जुनी भाषा आहे, पण ती एका मिनिटात खोडून काढल्या जाते. कारण कुठल्याही भाषेला लिपीची आवश्यकता असते, बिना लिपीची भाषा बनत नाही. कारण आताही संस्कृत कुठल्या लिपीत लिहिलं जातं, तर देवनागरी लिपीत लिहिलं जातं. आणि देवनागरी लिपी ही 12व्या शतकात डेव्हलप झालेली. तुमचं पाली भाषा ही धम्मलिपीमध्ये लिहिल्या जाते, आणि धम्मलिपी ही बुद्धाच्या काळाच्या अगोदरची आहे. कारण आता शोध परत लागतात की सिंधू संस्कृतीमधले काही अल्फाबेट हे तुमच्या धम्मलिपीशी जुळतायत. छोटा छोटा शोध लागतो, कारण सिंधू संस्कृतीची लिपी अजून वाचल्या नाही गेली, म्हणून सगळ्यात जुनी लिपी आहे. म्हणून या क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये त्या ग्रंथाला मनुस्मृतीपासूनच अस्तित्व निर्माण होतं. म्हणून बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की शूद्र पूर्वी गुणानुक्रमावर असायचे, म्हणजे ज्याला त्याच्यात जे गुण नाहीत, जर हलके गुण असतील तर त्याला शूद्राचं काम दिलं जायचं. आणि काळ फिक्स असायचा, जन्मोनजन्मी शूद्र राहत नव्हते, एका काळापर्यंत असायचे. ब्राह्मणही एका काळापर्यंत असायचा, आणि त्याचा क्रायटेरिया म्हणजे त्याचा हे वेगळा असायचा. आणि म्हणून इथे बाबासाहेबांनी लिहिलं की शूद्राला मनूपासूनच मात्र अधोगतीची वेळ लागली, आणि मनूला शूद्राचे खच्चीकरण का केले याचा पाठ आज आपण बघणार आहोत. मनूने शूद्राचे खच्चीकरण का केले? शूद्राचे कोडे साधे सोपे व सहज सुटणारे असे कोडे नाही, हे कोडे अधिक गुंतागुंतीचे आहे. आर्यांनी अनार्यांना आर्य संस्कृतीत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आर्य हे इतके अधीर झाले होते की त्यांनी अनार्यांना आर्य करून घेण्यासाठी सामूहिक धार्मिक विधी आयोजित केले. त्या समारंभास व्रतस्तोम असे म्हटले जाते. या व्रतस्तोमाबद्दल बोलताना महाउपाध्याय हरप्रसाद शास्त्री म्हणतात, ज्या व्रतस्तोमाद्वारे शुद्धीकरण करण्यात येते व ज्याचे वर्णन पंचमीमांसा ब्राह्मण असे करण्यात आले, तो विधी वैदिक काळातील अन्य विधीच्या तुलनेत एका गोष्टीने वेगळा आहे. इतर धार्मिक विधीत यज्ञभूमीवर यज्ञ करणारा व त्याची पत्नी असे दोघे जण असतात, तर या विधीत यज्ञ करणारे हजारो असतात. त्याच्यापैकी एक जण त्याचे अनुकरण करतात. गृहपतीला सर्वाधिक दक्षिणा द्यावा लागते व इतरांना त्यापेक्षा कमी द्यावे लागते. बाबासाहेब सांगतात की मनूने शूद्राचं खच्चीकरण का केलं, तर आर्य आणि अनार्याचा वाद. आता मी सोप्या भाषेत त्या मधल्या ओळी समजावून सांगतो तुम्हाला की जेव्हा बुद्धाच्या काळामध्ये कुठलाही विधी व्हायचा, आजही तुमच्या बुद्धाचा विधी कुठून होतो, कारण बुद्ध धर्म आज शुद्ध रूपातच स्वीकारण्यात आलेले. मग त्याचे पंथ कुठलेही बनवत, आजही तुमच्यावाला कुठलाही विधी पंचशिलाशिवाय सुरू होत नाही. त्रिशरण आणि पंचशिलाने सुरू करायचा. ह्याच आर्यांनी पहिला विधी त्यांना पंचब्राह्मण म्हणून सुरू केला. तुमच्या पंचशिलेला काय पर्याय दिला त्यांनी? पंचब्राह्मण, 5 ब्राह्मणांनी विधी करायचा. आजही तुम्ही जर काशीला गेलात का, आता तुम्ही तर काही जाणार नाही, पण पहिले जेव्हा जे काशीला जायचे ना, 2 नगर आहेत तिथे, काशी आणि मरघट. मरघट मध्ये मेला की माणूस डायरेक्ट नरकात जातो अशी संकल्प. बाजूलाच आहे तिथे मरघट नावाचं एक गाव आहे, आणि काशीला मायला तर मात्र डायरेक्ट स्वर्गात जातो. आणि म्हणून काशीमध्ये राहणारे लोक कोण आहेत माहिती आहे का? मरायला गेलेल्या लोकांची वस्ती आहे. जे बनारसमध्ये तुमचे मोदी बाबा निवडून येतात की नाही, त्या बनारसची त्यांच्या शास्त्रामध्ये आख्यायिका काय आहे की माणसाचं आयुष्य संपत आलं की काशीत जाऊन राहायचं. म्हणजे तिथं मेला की डायरेक्ट कुठे जातो? स्वर्गात जातो. कारण कबीराने तिथेच हल्ला केलेला आहे. कबीर वयाच्या आपल्या उतार वयात मरघटला गेले, कारण त्याचं शास्त्र काय सांगतंय की मरघटला गेल्याने माणूस कुठे जातो? नरकात जातो. पण कबीर कुठे गेले? मरघटला, आणि तिथेच त्यांनी मृत्यू स्वीकारला. सांगण्याचा उद्देश काय आहे की ते बंडखोर आहेत बुद्धाचे, की असं कुठल्याही स्थानावर मृत्यू आणि जन्म घेतल्यानं तुम्हाला स्वर्ग आणि नरक मिळत नाही. म्हणून इथे तुमच्या पंचशिलाला यांनी पर्याय काय केला?
पंचब्राह्मण. आणि म्हणून आजही तुम्ही जर काशीला गेलात तर तिथं 5 ब्राह्मण तुमच्यावाला श्राद्ध घालत असतात. आता त्या काशीचं श्राद्ध त्यांनी कुठे हलवलेलं माहिती आहे का तुम्हाला? गयाला. तिथे भगवान बुद्धाचा तुमचा हे आहे की नाही, तिथे श्राद्ध घालतात ते आता. आणि श्राद्ध घालून पहिला नियम काय होता, एवढे विचित्र आहेत ते, की काशीला मरायचं आणि श्राद्ध कुठे घालायचं, आता गयाला घालायचं. कारण श्राद्ध गयाला घातलं तर बाप असा ज्याच्यात फिरत असणारा बाप डायरेक्ट स्वर्गात जातो. आणि तिथे त्यांनी पिंडदान जर त्या गयाला केलं तर पिंडदान केल्यानंतर नेम धरून खडा बुद्धाच्या मूर्तीला मारायचा, एक दगड मारायचा, हा विधी होता. आता नाही मार, कारण तुम्ही बुद्ध जाळून. पहिला काय होता त्याच्या पाठीमागचा उद्देश, त्या तिथल्या पंड्याला ती मूर्ती तोडायची होती. आणि म्हणून त्याला धार्मिक अधिष्ठान दिलं की तुमच्या बापाचं पिंडदान झालं की एक दगड कशाला मारायचा, बुद्धाला. आणि बुद्ध हा 10वा अवतार कसा आहे, तर त्यावेळेस एवढं पुण्य वाढलं होतं की नरकात कोणीच नाही, यमदेवाची नोकरी जायची वेळ आली. तिथल्या भटजीबाला विचार पडला की लोकांनी पाप केलं पाहिजे तर नरकात जातील ना. आणि म्हणून बुद्धाने अवतार घेतला आणि सगळ्या लोकांना भ्रमित केलं, पाप करायला लावलं. देवाची पूजा करायची नाही हे बुद्धाने सांगितलं ना, म्हणजे काय करायला लावलं, पाप करायला लावलं, सगळ्या लोकांना भ्रमित केलं. आणि म्हणून पाप करायला लावणारा बुद्ध, म्हणून त्यांच्या देवाऱ्यात बुद्ध नाही. बुद्ध काय करायला लावतात, पाप करायला लावतात. म्हणून काशीमध्ये मरायचं आणि गयेला जाऊन श्राद्ध करायचं आणि श्राद्ध घातल्यानंतर एक दगड बुद्धाला मारायचा, हे त्यांच्या विधीत होतं. बाबासाहेब त्यांनी इथे बाबासाहेबांनी तेच सांगितलं की तुमच्या पंचशिलाला पंचब्राह्मण नावाचा एक विधी दिला त्यांनी. काशीमध्ये आजही होतो, काशीमध्ये जे लोक जातात ना, म्हणून काशीची वस्ती मरायला गेलेल्या लोकांची वस्ती आहे. परंतु पुढे डेव्हलप करत गेले. आणि म्हणून कबीर तिथे सांगायचा ना, त्या पंड्याच्या तिथे उभे राहून सांगायचा की जर देव दगडात आहे तर मी तर डोंगराला पूजील. मग डोंगर तर मोठा देव झाला ना. कबीर तिथे ओरडून सांगायचे की देव दगडात नाहीये. जर देव दगडात असता तर तुमच्या घरातली चक्की, म्हणजे आपलं जातं असतं की नाही, सगळ्यात मोठा देव कोण झाला असता, तो झाला असता. कारण ते कमीत कमी दळून पीठ तरी देतं. त्यावेळेस पीठ द्यायचा पर्याय फक्त काय होतं, जातं होतं. म्हणून कबीर म्हणतात की सगळ्यातला मोठा देव मग मला घरातली माझी चक्की मानावं लागेल, म्हणजे जातं मानावं लागेल. आणि त्या कबीरांनी तिथे सगळा यांचा पोलखोल केलेला आहे. कबीराला तसं हे करता नाही आला. शेवटचा पर्याय, कबीराचं केवढं मोठं प्रबोधन आहे ते, की लोक काशीला मरायला येतात आणि कबीर मरघटला जातात. म्हणजे मरघटमध्ये मरणारा माणूस कुठे जातो, नरकात. कबीराने सांगितलं की मरणारी माणूस कुठेही मेला तो फक्त त्याच्या कर्माने जातो. कर्म जर चांगले असतील तर तुमची काशी काही करत नाही आणि तुमचं मरघटही काही करत नाही. हे क्रांती होती, त्या क्रांतीला हे पर्याय. म्हणून इथे बाबासाहेब म्हणतात, परत सांगतात की इथे लिहिलं बाबासाहेबांनी की आर्य आणि अनार्यामधला भेद मिटवण्याकरता काय केलं त्यांनी. बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये स्टार्टच तुमच्या कुणी मान्यता देत नाही. जेव्हा आर्यानी म्हणून ही पद्धत सुरू केली असेल तेव्हा मान्यता मिळण्याकरता विरोध तर झालाच असेल की नाही. एकाएकी सगळे शूद्रांनी मान्य केलं असेल का, त्यांच्यावर बंधनं आली असतील. त्यांच्यावर आजही तुम्हाला कायदा समजा तसाच पाळला जातो का, कायदा सक्तीने पाळावा लागतो. त्याच्याकरता कोण आहेत, पोलीस आहेत. तुम्ही चोरी केली, रिपोर्ट लिहिला, पुरावा सादर झाला की पोलीस येऊन घेऊन, सक्ती आहे ना. जर सक्ती नसती तर ज्याच्या अंगामध्ये ताकद आहे तो राजा झाला असता. बाकी दुबळ्यावरती त्यांनी राज्य केलं असतं की नाही. धर्मामध्येही तसंच आहे. धर्मामध्येही तुम्हाला काही गोष्टीची सक्ती केलेली आहे. आणि म्हणून आर्य आणि अनार्याचा भेद मिटवण्याकरता ते पूजा व्यक्त. म्हणून आजही तुम्ही बघा की घरात सत्यनारायण तुम्हाला माहिती नसेल, पण सत्यनारायणाची पूजा घातली का नवरा बायकोला बसावं लागतं. तेही नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोला दोघांना बसावं लागतं त्या पूजेला. पूजेचा तो नियम आहे. परंतु दुसरा नियम त्यांनी काढला की पूर्ण गावच्या गाव आजही सप्ताह मानला जातो. तुमच्या जर कानावर असेल तर प्रत्येक गावात सप्ताह असतो आणि कीर्तनकार बुवा प्रत्येक दिवशी एक कीर्तनकार बुवा बनवले. तेच लिहिले बाबासाहेबांनी.
की सामूहिक पूजा करायची. तिथल्या अधिष्ठान करणाऱ्या एका घराला मग तिथं मान आले, मानकरी आले ना. काही काही गावात ह्या प्रथा आहेत साप्त्याच्या. आता हल्ली तुम्ही जशी श्रद्धांजलीची सभा ठेवता की नाही, तसं आता त्यांच्यामध्ये पुण्यतिथीची सभा ठेवतात. कीर्तनकार महाराजाला बोलावतात, 7-7 दिवसाचा सप्ताह करतात. आणि त्या सप्त्यामध्ये बाबासाहेबांनी इथं लिहिलं की आर्यन अनार्याला मिळवण्याचा तो प्रकार होता. एक पूजा अशी आहे की त्या घरामध्ये फक्त नवरा बायकोच पूजेला बसवल्या जाईल आणि तिथं पुरोहित कोण असेल? एकच असेल. कोण असतो तो? ब्राह्मणच पुरोहित असतो. आणि इथे एक सामूहिक पूजा आहे. आणि म्हणून राम मंदिराच्या पूजेच्या वेळेस खूप टीका झाली की नाही, क्योंकि मोदी साहेब आपले एकटेच बसले होते बायकोला घेऊन. कारण बायकोला घेऊन बसावं लागतं. कुठल्याही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची, त्याच्यात प्राण टाकायचा तर नवरा बायकोच लागतात पूजेला बसायला. परंतु तिथे ते एकटेच बसले होते म्हणून त्यांच्या शास्त्रीय दृष्ट्या ती पूजा बरोबर नव्हती. बाबासाहेब सांगतात की ह्या प्रतिक्रांतीमध्ये त्यांनी ह्या लोकांवरती भुरळ घातली आणि त्याला थोडासा कर्मकांडाचा, म्हणजे आजही बघा, अजून खूप मोठं विधान सांगतो मी तुम्हाला की तुकाराम महाराजांनी ह्या कर्मकांडाला शेवटच्या त्यांच्या ह्याच्यापर्यंत, म्हणजे त्यांचा मृत्यू घडून आणेपर्यंत विरोध केला. कर्मकांड तुकाराम महाराजांनी स्वीकारलं नाही, त्यांना नदीत बुडवलं, त्यांच्या गाथाही नदीत बुडवल्या, सर्व सत्यानाश केला. परंतु आजही त्यांचे वंशज ते सदैव वैकुंठाला गेले हे मानायला ते तयार आहे. का मानायला तयार आहे? कारण तुमच्या डोक्यावर चमत्कार हे तुम्ही स्वीकारता की तुकाराम महाराज एवढे पुण्यवान होते की ते सदैव वैकुंठाला गेले. आज त्यांचे जे वंशज आहेत की नाही, तुकाराम महाराजाचं आडनाव सांगून ठेवतो तुम्हाला, मोरे आहे. तुकाराम महाराजाचं आडनाव काय आहे? मोरे आहे, मोरे. आणि म्हणून आजचे त्यांचे वंशज जे मोरे आहेत की नाही आळंदीचे, ते म्हणतात, त्यांनी तर ते हे केलं की आपले जे लोक प्रवचनामध्ये किंवा भाषणामध्ये आपण सांगतो की नाही तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले नाही, त्यांचा 302 झाला, आपण सांगतो याच्यात की ते सदैव वैकुंठाला गेले नाही, तर त्यांचा खून झाला, त्यांना मारण्यात आलं. आणि मग त्यांच्या वंशजांनी असा प्रवचन करणाऱ्या किंवा सांगणाऱ्यावर केस केली की तुम्ही हे म्हणू नका. म्हणजे स्वीकार्यता आता मान्यता झाली की तुकाराम महाराज कुठे गेले? वैकुंठाला गेले. कशामुळे? ह्या सप्ताहामध्ये कीर्तनकार सांगत राहिले आणि म्हणून खोटी गोष्ट तुम्हाला सत्य वाटायला लागली. म्हणून ह्या अशा खोटी गोष्टी बाबासाहेब सांगतात की असंच झालं आर्य आणि अनार्याचं दोघांना मिळून घेण्याकरता जेव्हा विरोध होत होते तेव्हा काही पूजा ह्या वैयक्तिक करण्यात आल्या आणि काही पूजा ह्या सार्वजनिक करण्यात आल्या. कारण तुम्ही एकमेकामध्ये मिसळले पाहिजे, कारण म्हणून त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे 3च समाज एकत्र मिसळण्याला म्हणून परवानगी दिली. शूद्राला मात्र बाजूला काढलं. कारण त्या वेळेचा मान सन्मान आजही तुम्ही जर गावाकडे गेलात ना तर गावाकडे पोळा भरतो की नाही बैलाचा, बैल पोळा जर तुम्ही बघितला असेल तर श्रावणाच्या शेवटच्या अमावस्येला बैल पोळा भरतो आणि त्या बैल पोळ्यामध्ये गावातल्या माणसाचा मान असतो, त्याचा बैल येशीत असणार. हे पूजेचे नियम आहेत. आपल्याला आता जरी म्हणजे निरर्थक वाटत असेल पण हे आपल्या पूर्वजांना त्याच्यामध्ये अडकून ठेवण्याचा आणि त्या मानाकरता मारामाऱ्या होतात. आजही तुमच्या ह्या वारकऱ्याच्या दिंडीत पहिला कुठे मान नव्हता, पण आता पादुकेचे मान आहेत. आळंदीहून निघणारी दिंडी पादुका म्हणतात की नाही, तिथे अमुक अमुक माणसाचा मान आहे, मानाची पालखी. आणि म्हणून त्या वारकरी संप्रदायालाही वेगळे आयाम दिले पूजाचे. आता धारकरी वारकरी हा एक प्रकार आलाय. काही दिवसानंतर मी जसं सांगितलं ना की गणपती हा पहिले 3 गणपतीचं विसर्जन नाही झालेलं, नंतर विसर्जनाचं कसं आलं ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर पहिले ऑर्केस्ट्रा व्हायचे, आता देखावे होतात. काही दिवसांनी फक्त नवसं होती. ही डेव्हलपमेंट होईल. आणि म्हणून अशीच होता की प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब म्हणतात की आर्य आणि अनार्य यांना मिळवण्याकरता एक आता स्तोमाधार आहे. व्रत्य स्तोम म्हणजे व्रत करणं, त्याला स्तोम म्हटलं. आपण आता ते हेटपणा म्हणतो का नाही, प्रत्येक गोष्टीचं स्तोम माजू म्हणता ना तुम्ही,
प्रत्येक गोष्टीचं स्तोम माजू नका, विरोधच होता याला. पण ऍक्च्युली व्रत स्तोम हे त्यांचं व्रत करण्याचं एक शास्त्र आहे, व्रत करण्याचा एक विधी आहे. आणि म्हणून व्रत कसे केले पाहिजे आणि एवढी त्यांनी दिली की लाईनच सोडलेली पुढे. एखाद्याला शोध लागला की व्रत त्याच्यामध्ये घाला, म्हणून त्या व्रताच्या याच्यात आता आधुनिक आलेल्या तुमच्यावाल्या संतोषी माता, साईबाबा हे नव्याने त्याच्यात सामील झालेले व्रत आहे. म्हणून शुक्रवारची संतोषी माता, शुक्रवार तिला दिवस देऊन टाकलं. सांगण्याचा उद्देश आहे की बाबासाहेबांनी इथे आपल्याला गेलं की ते वेगवेगळ्या संकल्पना करून त्याच्यामध्ये ऍड करतात, त्याचे पारायण करतात आणि ती पारायण मग मात्र वास्तवात वाटायला लागते. बाबासाहेबांनी तसंच सांगितलंय की ज्या व्रत स्तोमाद्वारे शुद्धीकरण करण्यात येते व ज्याचे वर्णन पंचमीमांसा ब्राह्मण असे करण्यात आले, तो विधी वैदिक काळातील अन्य विधीच्या तुलनेत एका गोष्टीने वेगळा आहे. इतर विधीतून यज्ञभूमीवर यज्ञ करणारा व त्याची पत्नी असे दोघे जण असतात, तर या विधीत यज्ञ करणारे हजारो असतात. त्याच्यापैकी एक जण अनुकरण करतात. गृहपतीला सर्वाधिक दक्षिणा द्यावा लागते. मला वाटते स्वतःच्या समाजात ओढून घेण्यासाठी एकच समारंभ करून व्रतस्तोमाद्वारे हजारो लोकांना फसवण्यासाठी करण्यात आलेली ही युक्ती होय. असे विधी वारंवार होत असत. अशा प्रकारे हजारो अनार्यांना आर्य करून घेण्यात आले. शुद्धीकरण केलेल्याच्या नवीन जीवनात पदार्पण करताना पूर्वीची संपत्ती घेऊन येण्यास अनुमती नाही. ती संपत्ती मगध देशाच्या ब्राह्मणासाठी किंवा अद्याप शुद्धीकरण न झालेल्यासाठी सोडून द्यावी लागते. परंतु ज्यावेळी वारत्यांना आर्य जीवनात समाविष्ट करून घेतले त्यावेळी त्यांना समानतेचा पूर्ण दर्जा दिला जातो. त्यांनी शिजवलेले अन्न ऋषी खाऊ शकतात, तसेच ऋषींनी तयार केलेले अन्न व्रत खातात. त्यांना सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद शिकवले जाते. त्यांना वेदाभ्यास करण्यास परवानगी दिली जाते. वेद शिकवला जातो. स्वतःसाठी व इतरांसाठी यज्ञ करू दिला जातो. याचाच अर्थ त्यांना समान लेखले जाते. त्यांना केवळ समान दर्जा दिला जातो असे नव्हे, तर ते ऋषीसारखे सर्वोच्च पदवी प्राप्त करू शकतात. सामवेद, ऋग्वेद त्यांना खुले असतात. शुद्धीकरण केलेल्या एका कौस्तकी नावाच्या व्रत्याला ब्राह्मणाच्या ऋग्वेदाचे संग्रह करण्याची अनुज्ञा दिली. अद्याप हा संग्रह त्याच्याच नावाने चालतो. आता म्हणून सांगितलं ना की जे 3 वर्ण आहेत, ते 3 वर्णाला अनुकूलता कशी मिळाली. मागेच आपण बघितलं की ब्राह्मण आणि क्षत्रियाची कशी मनूने मिलाप करून दिला, तसाच मेनूने वैश्याचाही मिलाप करून दिला. वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण ह्या 3 वर्णाकरता मनू शिथिल होतो. मनूने ह्या सार्वजनिक पूजा त्याच्याच करता केल्या आणि ज्या एकेरी पूजा असतात त्या ब्राह्मणाकरता ठेवल्या. म्हणून बाबासाहेब सांगतात की मनू ह्या 3 वर्णाकरता लवचिक झालेला आहे. 3 वर्णाकरता म्हणून सामायिक. म्हणून आजही तुम्हाला कीर्तनाचे किंवा याचे सामूहिक जे दिसत असतील की नाही, त्या सामूहिक याच्यामध्ये पुरोहित ब्राह्मण असतो आणि पुढे ऐकणारा सगळा समूह त्या लेवलचा असतो आणि त्याच्यामध्ये तो रंगून जातो. आजही बाबासाहेब सांगतात की त्याच्याचमुळे की ह्या प्रथा एवढ्या मजबूत झाल्या की मनुस्मृतीला मजबूत करण्याकरता कुठल्याही गोष्टीचा लिखित नियम नाही. गणपती बसवावा असा लिखित कुठल्याही शास्त्रामध्ये नाही. परंतु जेव्हा निर्मिती करण्यात आली तेव्हा मात्र ही प्रथा त्याला जोडण्यात आली. पहिला गणपती फक्त महाराष्ट्रात बसला. आता भारतातल्या कानाकोपऱ्यात तो गणपती गेलेला. युपी मध्ये म्हणा. याचीच पुनरावृत्ती कशी होत होती तर पश्चिम बंगालमध्ये जर गेलात तुम्ही तर आज बी देवी बसल्या जाते. तिकडे गणपती बसत नाहीत. ऍक्च्युली तिथली जी देवी आहे ती मंजुश्री तारा आहे. तुमच्यामध्ये 5 बोधिसत्व स्त्रिया झालेल्या आहेत. त्याच 5 बोधिसत्व स्त्रियाला त्यांनी सरस्वती, महालक्ष्मी, तारा ही नावं दिलेली, ज्या तुमच्या बोधिसत्व झालेल्या आहेत. आणि म्हणून मग तुमच्यावर कधी आरोप होतो की बुद्ध धर्म म्हणतो की स्त्रियावरती बाकीच्या धर्माने अन्याय केला, तर मग स्त्रियामध्ये सम्यक संबुद्ध का झाला नाही, हा एक आरोप आहे ना. त्याला उत्तर आहे कारण 27 बुद्धापर्यंत भिक्षू होण्याचा अधिकार स्त्रीला नव्हता. सम्यक संबुद्धाने आता भिक्षू होण्याचा अधिकार स्त्रीला दिला आहे. कारण सम्यक संबुद्ध कोण होऊ शकतो तर भिक्षू मधूनच होऊ शकतो. आता सम्यक संबुद्ध होण्याची पायरी स्त्रीलाही खुली झालेली आहे, कारण आता ती भिक्षू
होऊ शकते. 27व्या बुद्धापर्यंत भिक्षू होण्याची परमिशन स्त्रीला नव्हती. गौतम बुद्धाने, जे गौतम सम्यक संबुद्ध झाले, त्यांनी स्त्रीला भिक्षू होण्याची परमिशन दिली. म्हणून आता याच्या पुढे आणि ह्या पाचही ज्या स्त्रिया आहेत त्या बुद्धाच्या काळामध्येच बोधिसत्व झालेले आहेत. बोधिसत्वचा अर्थच तो आहे. बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे बीज. सत्वाचा अर्थ काय आहे? बीज. बुद्ध होण्याचं बीज म्हणजे बोधिसत्व. आणि म्हणून सगळेजण भविष्यवाणी करतात ना की आता येणारे बुद्ध, जे मैत्रेय बुद्ध असतात, ते कोण आहेत? बाबासाहेब असतील. म्हणून बाबासाहेब कोण आहेत? बोधिसत्व आहेत. बुद्ध बनण्याचं बीज आहे. तशा 5 बोधिसत्व या स्त्रिया आहेत. त्या स्त्रियाला ह्या लोकांनी विकृत करून वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्या बोधिसत्व आहेत म्हणून लगेच पूजा करायला जाऊ नका. नाही तर म्हणसाल आता पार्वतीच्या मंदिरात आम्हाला जायला काही हरकत नाही. पण ती पार्वती नव्हती, ती मंजुश्री होती, तारा होती. ह्या 5 स्त्रिया होत्या. त्यांचं स्वरूप, ज्या मूर्ती बनवल्या होत्या, त्यांना वेगवेगळे कपडे घालून त्यांनी त्या देवी बनवल्या. आज आपण आपलं प्रवचन इथेच थांबूया. कारण मी आता 2-2 पॅरेग्राफवर खूप विश्लेषण करायला लागलो. कारण हा शेवटचा आहे.